कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. कसं आहे माहिती आहे, नवरात्र उत्सव चालू झालाय आणि देवीचा आजचा हा 3रा दिवस, रंग करडा आहे बुवा. तर काय माहिती आहे, हरिभजन जिकडे तिकडे चालत आहे मुंबईमध्ये. मुंबई म्हणा, गाव म्हणा किंवा आमच्या या देशात संपूर्ण ठिकाणी चाललेलं आहे. समजलं ना. खरोखर वांगण गुरुजी तुम्हाला ना मी सलाम करतो आणि आमच्या शैलेश परब बुवांना. खरोखर तुम्ही जोडी अगदी मस्त निवडली खरोखरच. कारण इथे तुमच्या इकडचे जे कार्यक्रम होतात ना, हे बरं झालं. आधी आमच्या कलाकारांना पण समजणार. तुझारे बुवा पण आमचे आले, समजलेला. चांगले चांगले बुवा आहेत. तर काय सगळ्यांना पण नाव घेत राहिलं तर वाजले पण 9, 7ची 8ची बारी होती, त्याच्यामुळे कमी बोलतो आम्ही. पण खरोखर नवीन कलाकारांना तुम्ही स्टेज देता पहिली गोष्ट म्हणजे. बाकी कोणते तिकडे सांगाले आमचं असो कार्यक्रम नाही तसो कार्यक्रम, पण आम्ही स्वतः बघितलं होय तर आम्ही सांगतो. ज्याची कावी पोळी त्याची वाजवावी डावी, मनीष बाबी बरोबर ना. अशी परिस्थिती आहे. हे पिराणी देवर आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा 20 वर्षांना आणि बारीक होय अलिबाग होय. म्हणजे अशी परिस्थिती आहे का कलाकार पुढे जाऊ कोय. आणि तसे आमचे शैलेश परब आमचे आहेत ते मी नंतर घेणार, कारण गजरात लय मजा येते. जाऊ नको, कारण ही बारी बहुतेक लेट चालते असं मला तर वाटतं आहे ना बुवा. तेव्हा ती मंडळी पण होय म्हणतात त्यांच्या, म्हणजे तयारीतच येईल असं वाटतं तुम्ही. जेटेंगा शेलाऊच्या तयारीत ते तिकडे बसले आणि लय बोलू शकते मी आणि आज बोलणार. पहिली बारी मी करताना शांत केलेलं, ते पुजारी होत ते सांगतील साक्षर. गोगळे पण आमचे. नमस्कार गोगळे साहेब या बुवा. कारण काय आपण नंतर बोलू शकत नाही, कारण काय मनोरंजन असतं ते तोपर्यंत असतं. आणि नंतर कधीच काय माहिती 2020 बारी म्हटल्यानंतर ही कधी पण बारी पेटू शकते ही शक्यता. कारण आमचे खरोखरच आज महाराष्ट्रभर चकवा वादक म्हणून फिरले डग्यात आपल्यावर. आमच्या संजय बुवांना जे साथ केले ते आमचे विनायक, त्यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर त्यांना माहिती आहे की बारी कशी पेटली जाते. आणि खरोखरच साऊंड आधी आम्हाला चांगला भेटलाय. तांबे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरोखरच की मला तर असं माहिती आहे. आज आता खरी गोष्ट सांगा, माझी झील आधी लई लाजतं. होय पप्पा असा नाही बुवा. हे काय माहित आहे, म्हणजे प्रेम आहे. माझी दोन्ही मुलं आली आहेत. खरोखर हरिनामात दंग झाली आहे खरोखरच. कारण एक मुलगा माझा 10वीला आहे आणि एक मुलगा आता ऑफिसर आहे अमेरिकन कंपनी, बाहेरची कंपनी. त्याच्यामुळे तसा माका काय कमी नाही. ते सर्व सांगतात बाप्पा वारी करूच नको तुम्ही, सर्व सांगतं. खरोखर गोसाई बुवा. आम्ही जे येतो ना तुमच्याकडे लांब लांब ह्यांच्या जीवावर येतो.
खरी रिअली गोष्ट. आणि त्या तुम्ही बघितला मी सुरुवात करते कारण काय माहिती आहे, जर आपण बोलत राहिलो तर हरिराम पहिला बोलायचाच नसतात. आता गावकर बघतील त्यांना सांगतील एवढा बोलणार नाही, बोललंच तरी. आता नंतर माझ्याकडे अभंगाच्या टायमात मी काय करीन तुका जाऊ देणार नाही, मी आधीच सांगतोय. हा तू माझंच पण मी बोलणार आधीच सांगतोय. का कसं माहिती आहे, कसं माहिती मनोरंजन केलं हे सगळे हसतं. हे बघा पंचायत बकाट चेहऱ्यात अमवाशा दिसणार आहे. हे तांबे इलेत आमचे तांबे साहेब माझ्या एवढा कायम फिरत असतं. मी बघितलेलं आहे. सॉरी तांबे साहेब, येऊन बसा जरा आतमध्ये. हा म्हणून आज अभिमान आहे मला. माझा स्वतःचा भाऊ आत्ते भाऊ इथे माझ्या बहिणीला देऊन बसलाय. त्याच्याकडे टाळ्या वाजवत नाला सोपाऱ्यावरून आलाय तो. बरोबरच साई गावडे म्हणजे काय सांगायची गरज नाही. आज महाराष्ट्रभर नाव आहे त्यांचं. त्याच्यानंतर आमचे या मी बहुतेकांची नावं घेतलीच आहेत. आणि काय मला माहिती नसतील तर त्यांनी गपचूप गपचूप चिठी पण आणून द्यावा आणि 100 पण द्यावा, 500 द्यावा. का ते गपचूप करा पण मागवाना समजता नाही. हा असं म्हणजे मी खरोखर मनोरंजन सगळ्यांचंच करणार. 100% आजची बारी माझी ही मी 100% मनोरंजन करूनच जाणार. भले मला ते किती बोलू दे आणि ते काय बोलतले ते मला माहिती आहे. ओके कैलास राणा शिवचंद्रमौळी कैलास राणा शिवचंद्रमौळी जवळ जवळ बसा आवाज येत नाया कैलास राणा शिवचंद्रमौळी पणींद्र माता मुकोटी जळाळे पणींद्र माता मुकोटी जळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारी कारुण्य सिंधू तुझ विन शंभो मज कोण दारी तुझ विन शंभो मज कोण दारी तुझ विन शंभो मज कोण दारी तुझ विन शंभो
पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ श्रीदेव रामेश्वर श्रीदेव कुणकेश्वर श्रीदेव आरेश्वर श्रीदेव रवळनाथ देव गांगेश्वर चैतन्य गगनगिरी आई भराडी आई गजबा देवी आई मुंबा देवी आई गाव देवी आई सातेरी आई भगवती आई कुलस्वामिनी संत सदा संतांचा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीधर मुनगेकर सुप्रसिद्ध भजनकार सुनील परब गणपती बाप्पा धन्यवाद.